पाऊस कसा येणार आहे? पावसाला सुरुवात काय होणार आहे? 18 जूनच्या नंतर विदर्भाकडून बऱ्याच ठिकाणाहून पूर्व विदर्भाकडून सुरुवात होणार आहे. 18-19 दरम्यान पूर्व विदर्भाकडून ते पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. पण त्याच्यानंतर काय होईल? 20-21 नंतर मराठवाड्याकडे पाऊस आल्याच्या नंतर 21 ते 29 दरम्यान मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि काही जिथं जास्त ओल होईल त्यांच्या पेरण्या सुरू होतील. विदर्भात देखील काय होईल? 18-19 पासून तिकडे पाऊस सुरुवात होईल. जिथं पाऊस जास्त पडला त्यांच्यात देखील ओल झाली तर त्यांच्या देखील पेरण्या होईल. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. मग उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल? म्हणजे विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र सगळ्यात टोक हे टोक ते टोक आहे. मग तिकडे काय होईल? 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. पण शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल? तिकडे देखील 23 जून ते 29 दरम्यान काय होईल? तिकडे देखील पाऊस पडेल आणि तिकडे देखील पेरण्या होती. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तुम्ही मनातली भीती बाळगू नका. कारण की बऱ्याच तुम्हाला दररोज मोबाईल उघडला की तुम्हाला दुष्काळ ते एल निनोच दिसायलंय. शेतकऱ्यांना